आता आमचा नाश्ता आलेला आहे. शाळेतले टीचर ओरडतील ना, शाळेत गॉगल घालून चालली का? आम्ही आलोय कॅन्डोलिम बीच वर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम टू न्यू व्हिडिओ. आज गोव्यामध्ये आमचा डे 2 आहे. येस, आणि आमच्याकडे बघून कळतच असेल की आम्ही जस्ट झोपेतनं उठलोय. मीनवाईल आमची कॉफी आहे इथे. गोव्यात आलेले, एअरबीएनबी घेतलेले, तर मग आम्ही स्वतःची कॉफी स्वतःच बनवतोय. काल आम्ही जिथून शॉपिंग केली तिथून आम्ही आमची कॉफी पण घेऊन आलो आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी पण आणलेल्या आहेत. सो चांगलं चाललं आहे. सो मी आता जस्ट आमचा मगाचा व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की राजेशीचा आवाज थोडा कमी येतो, म्हणजे बारीक असा येतो. तर मग मी आतापासून तिला सांगणार की आवाज थोडासा असा मोठ्याने बोलायचा. हा माझा नॉर्मल आवाज आहे आणि मला आता व्हिडिओ मध्ये जसं बोलायचं हाय गुड मॉर्निंग. पण असंच बोलावं लागणार आहे तुला व्हिडिओ मध्ये, नाहीतर मग आवाज कसा येणार तुझा? ठीक आहे, मी प्रयत्न करेल की मी ओरडून बोलेल. याची एक खूप घाणेरडी सवय. ठीक आहे, ह्याचा रील्स बघायचा व्हॉल्यूम फुल असतो. फुल व्हॉल्यूम वर रील्स बघतो हा. बहिरा आहेस का तू? जरा कमी ऐकू येतं मला, बहिराने. आणि मला कमी बोलता येतं. वॉट अ परफेक्ट जोडी. किती गुण जुळतायत आपले. 32 का 36. अग कोंबडी पळाली तंगडी धरून, लंगडी घालाया लागली. असं कोंबड्यासारखा कलर केलाय. पर्पल कोंबड्या. ए कोंबड्या. व्हिडिओत पर्पल नाही दिसत, पण व्हिडिओ मध्ये रेडिश काहीतरी दिसतोय. इथे दिसतोय बघा थोडा, हा रेडिश काहीतरी दिसतोय. गाइस कमेंट करून सांगा बरं तुम्हाला कोणता कलर दिसतोय. पर्पलच्या नावाखाली रेड कलर आहे ऍक्च्युली, प्लम. प्लम असं का कोंबड्या? ए तुला शाळेतले टीचर ओरडतील ना, शाळेत गॉगल घालून चालली का? अरे काय वेणी आहे मस्त, क्यूट क्यूट. तुझ्या टीचर लोक ओरडतील अगं, तू रिबिन नाही लावलीस, लाल पांढरी हेअर बँड पण नाही लावला, गॉगल घालून चालली शाळेत. ओरडतील टीचर. बॅकपॅक पण आहे मस्त. कुठे चाललोय आपण? बीचवर. आम्ही आलोय कॅन्डोलिम बीच वर. हा बीच आमचा फार फेवरेट आहे. आम्हाला नेहमी इथे यावंसं वाटतं. आम्ही नॉर्मली दुसऱ्या बीच वर जातच नाही, आम्ही फक्त कॅन्डोलिमलाच येतो दरवेळी. पाण्यात आंघोळ करूया. आंघोळ म्हणजे भिजणार आहे. भिजूया. आंघोळ करणं म्हणजे बॉडी स्वच्छ करणं असतं काही. ते तुमच्यासाठी, बॉडी मुलांसाठी फक्त अंगावरनं पाणी घेतलं म्हणजे आंघोळ झाली. छी. जेव्हा मॅरिड नसतात तेव्हा, लग्न झाल्याच्या नंतर गोष्टी मग बॉडी वॉश लागतो. नाही मग तुझा तो बॉडी वॉश दे ग, त्याचा वास छान येतो. अशा गोष्टी होतात. मग तू छान छान वाले प्रॉडक्ट्स घेऊ नको ना मग, जर का मला वापरू द्यायचे नसतील. माझ्यासाठी घेते. तर आता आम्ही आलो इथे, शॅक घेतले आम्ही आमचं एक व्यवस्थित. आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहे मस्त, आणि पडून राहणार आहे. आम्ही ॲक्च्युली पॅरासेलिंगचं चौकशी करायची होती आम्हाला, पण आय थिंक आपण फार लवकर आलोय म्हणून मग तिथे आम्हाला कोणी दिसलं नाही. मे बी आता इथे जर का कोणी विचारायला आले आणि दिसलं तर ऍक्च्युली आम्ही कॅन्डोलिम बीचला एकदम एंडच्या शॅकला आलोय. खूप पुढे आलोय. इथे जास्त गर्दी पण नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे माहित नाही की काय सीझन चालू आहे. आता इथले जे बसायचे जे बेंचेस आहेत तिकडचे, जे सुरुवात म्हणजे बीच मध्ये आल्यानंतर पार्किंग मधून आत आल्यानंतरचे जे शॅक्स आहेत तिथले सगळे बेंचेस ऑक्युपाइड आहेत. खूप म्हणजे गर्दी आहे, पण आम्ही खूप एंडला आलोय, सो इथे काही एवढी गर्दी नाहीये. आणि आम्ही आता केलाय ब्रेकफास्ट ऑर्डर, तर आम्ही इथे बसून ब्रेकफास्ट खाऊ, थोडं पाण्यात भिजू आणि मग मला तर वाटतं मी झोपणार आहे परत. मी तर झोपणार नाही, पण ठीक आहे, आराम करायचा आपल्याला, आपण आराम करू आणि मग नंतर पुढे जाऊ. तर आता आमचा नाश्ता आलेला आहे, आम्ही आता खातो. मस्त दिसतंय का सगळं? टेस्ट आम्ही ऍक्च्युली हॅम अँड चीज सँडविच ऑर्डर केलं होतं. त्यांनी पाव मध्ये का दिले आम्हाला माहित नाही. छान आहे, पण ब्रेड असायला पाहिजे. ब्रेड असं छान. ऑमलेट ट्राय कर. ऑमलेट नसतो, ऑमलेट कुठलं पण चांगलंच असतं, बेस्ट आहे ऑमलेट. तू खाऊन सांग कसं आहे. मस्त आहे.
ऑमलेट अजून एक घ्यावा मला वाटतंय. घेऊयात. ठीक आहे, आता मग आम्ही मी आता खातो. माझ्या जवळ येऊन तुमचं असंच का काय? चल ना पाण्यात जाऊ. पहिले जा पाणी टेस्ट करून ये. किती थंड आहे, किती गरम आहे. येशील ना? हा मग जा. जयश्री लिटरली झोपली. होतं बंद करो अंकल. सो आम्ही गेलो होतो गोवाच्या एका लोकल बेकरीमध्ये आणि तिथून आम्ही काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत. मेन हे तर कपकेक्स आहेत, हे डोनट आहे, हे चिकन पफ आहे आणि हे चीज क्रोसो आहे. हे तर ओके, बट हे जे दोन आहेत गोवाचे लोकल डेझर्ट्स आहेत. हे हे काय आहे? दोदोल. हे दोदोल आहे. नावाचं एक स्वीट हां, आयटम आहे. हा माहिती नाही आम्हाला, पण काय आम्ही फर्स्ट टाइमच खाणार आहे. कोकोनट कॅरमलाइज्ड कोकोनट आहे हे. आणि हे बिबिंका. बिबिंका. येस, आपण हे ट्राय मला करूया. वाटतं पहिले ते ट्राय करूया. तू ते कर, मी हे करतो. नाही, तू पण हेच कर. आधी हे ट्राय करूया. छान आहे. शिरासारखं लागतंय मला. शिरासारखं आहे आणि थोडंसं असं म्हणजे काय बोलतात त्याला, थिक शिरा, चुई आहे. चुवी शिरा. हम्म. हे पण मला काही चुवीच वाटतंय. कळत नाही मला याच्यात कॅरमेल लागतंय, अजून काहीतरी फ्लेवर लागतो, पण कोणता फ्लेवर मला तो कळत नाही. कोकोनट तर नाही आहे. कोकोनट कॅरमलाइज्ड कोकोनट सारखं नाही लागत आहे. पण जे काय ते छान छान लागतं. युनिक आहे, पण हे असलं काही कधी खाल्लेलं नाही आपण. त्याचं एकदम वेगळी टेस्ट आहे. आम्ही बाकीच्या गोष्टी पण ट्राय करू. डोनट ट्राय करायचं. कोकोनट फ्लेवर वाटतं, खूप कोकोनट सॉस हो, कोकोनट फ्लेवर्ड डोनट आहे हा. कोकोनट फ्लेवर्डच घेतलाय. असं आहे. मस्त आहे. इतका मस्त कोकोनटचा वास येतो नाही. खूप स्वीट नाही आहे, नॉर्मल स्वीट आहे. छान आहे. हे खूप गोड आहे. हे हे पण पण ओके medium गोड आहे. हां, म्हणजे एकदम गोड गोड नाही आहे. डोनट छान आहे. कपकेक ट्राय करू. चांगला नॉर्मल कपकेक सारखा कपकेक आहे. काय असं वेगळं काही नाही आहे. आपण आधी स्वीट खाल्लंय, मग शेवटी हे खायचं मला चिकन पफ. कारण की गोडवरती मला थोडं तिखट लागतं. चिकन पफ मस्त आहे. नॉर्मल चिकन पफ सारखा चिकन पफ आहे, पण जी स्टफिंग आहे ते खूप आहे. खूप भारी. आणि Especially मला थोडं तर- बटाटा पण वाटतं मला तर. आणि हे चीज क्रोसॉ, हे बघूया आपण कसं. पूर्ण चीज चीज मेल्ट नाही झालं रे असे. मला वाटतं आपण हे cheese. ओव्हन मध्ये पहिले गरम करून घेतलं पाहिजे. हां, थांब एक घास खाते मग करूया. खूप मस्त आहे. आपण हे पहिले गरम करूयात मग खाऊयात, म्हणजे त्याला अजून जास्त टेस्ट आहे. चीज मेल्ट होऊन जाईल ना आतलं. ठीक आहे. तर आम्ही आता हे खातो. आम्ही चाललोय कायाकिंग करायला फर्स्ट टाइम. ती आमची बोट आहे. कायाक घेतली आम्ही. ॲक्च्युली घ्यायची आम्हाला ही होती ट्रान्सपरंट, बट ती आता सध्या अवेलेबल नाही आहे. चिखल्यावर का हळू आहे? हो. कसं वाटतंय कायाक करून? पुढेच जात नाही. हात दुखले वाटतं हा? नाही, अजून नाही. अरे आपण राईटला का चाललोय? वाऱ्याच्या फ्लोमुळे चाललोय मला वाटतं. मार 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 पटापट. हा बस बस बस. जरा जास्तच झालं. मार पॅडल मार. पेडल काय आहे, काय म्हणतात घ्यायला? पण किती सुंदर आहे यार हे. एक मार मार पॅडल मार. पुढे जाते का? नाही जाते का? पाण्याचा फ्लो असा आहे. हा तर मग येताना जात नाहीये. येताना मग तो तसा हे होईल ना, फास्ट येऊ ना. दमली? बापरे, जरासं कठीण आहे. हात खूप मारावे लागतात. अरे माझं तर काही दुखत नाही. माझं दुखतंय बाबा, मी कारण की खूप जोरात मारलंय अगं. नको मारू एवढं जोरात. आता आता जे होईल ते थोडा वेळ रेस्ट करू आणि मग रिटर्न जाऊयात.
उलटी मारायची. रिव्हर्स मध्ये कायाक चालली आमची. मागे काय धडकू आपण. हा मग जर का असेल काय तर तसं नाही धडकणार. ती बरोबर व्यवस्थित होते का थोड्या वेळाने सरळ स्ट्रेट लाईन. आता फ्लोच आहे ना असा. हां टुवर्ड्स द पाण्याच्या फ्लो खूप मस्त चालते कायाक. आणि इथे आमचे कपडे खूप ओले झाले. जर का तुम्ही कायाकिंगला कधी येणार असेल तर येण्याआधी अंघोळ करू नका. जे की आम्ही केली आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स होता ना का तर माहिती नव्हतं ना. आमची काया पुढेच जात नाही कारण पाणी तिकडनं असं येत आहे आणि आम्ही इकडे खूप मारायचा प्रयत्न करतोय पण ती खूप दमतोय आम्ही त्याच्याने. सो आम्ही आता विचार केला की आम्ही रिव्हर्समध्येच जाऊ. तशी जागच्या जागी फिरवता येते आपल्याला कायाक. फिरवता येतं पण आम्हाला हां फिरू का फिरव हां फिरव ना. मी आता आता टाइम लॅप्स हा आपण स्पीड वाढवून दाखवूया की कायाक कशी फिरवते ते पटकन. मी उलटी फिरवते का पण नाही बरोबर आहे. कोणत्याही बाजूने फिरण्याची मतलब ना. तू पुढे आली तर बस झालं. मी अशी फिरवते तू अशा गोल पूर्ण व्ह्यूचा व्हिडिओ काढ. हो आलो स्ट्रेट झाली 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 झाली. अरे परत नको करू का गोल. ठीक आहे कर. इकडचा व्ह्यू काही दाखवण्यासारखं नाही आहे हां बट काय म्हणतेस मी म्हणते उसाचा रस पिऊन यायचा पण. त्या बाईकडे. हां आणि काय बोलू अरे जाणार कशी तिथं. अरे असं कायाकिंग करत जाऊ तिथे त्यांना सांगू खाली द्या. नको नको ए डेअर डेविल नको बाबा. येऊ ना थोडं ताण लागते. असू दे असू दे. तुला नंतर तिकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन ज्यूस पाजतो पण आता नाही. हवी आता तहान लागली नंतर तू नंतर देऊन का करेल बोलले असते बट नको बाबा. आमची कायाक बघा किती फास्ट चालली आहे आता. कारण कारण मी कायाक हे ह्याला काय म्हणतात ते माहित नाही. मी दमली आहे खूप आता. आता लावलंय नवऱ्याला कामाला. आणि व्ह्यू खूप सुंदर आहे इकडे. एक सेकंड मी दाखवते व्ह्यू. वाव वाव मस्त वाटतं. मार. दोघही दमलोय आम्ही म्हणून बसलोय. हव्याच्या भरोसे चालू आहे. हा जसं वारं येतंय तसं आमचं कायाक मूव्ह होतंय आणि आम्ही बसू नये. पण खूप एक मस्त एक्सपिरियन्स आहे हा. तुम्ही हा. ना जर का गोव्याला कधी आले तर नक्की Kayaking इथे नक्की करा. कायाकिंग करा. फार मस्त एक्सपिरियन्स आहे. पोहता येत नसेल तरी आणि काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ही कायाक तर बुडणार नाही आहे. उलटी होऊ शकते पण हे सेफ्टी वगैरे आहे चांगली. आणि जर का इंडिव्हिज्युअल कोणाला करायचं असेल तर त्यांचा एक माणूस येतो सोबत. बागा बीचला पण आम्ही इथे काही जास्त वेळ थांबणार नाहीये कारण सनसेट ऑलरेडी झालेला आहे. आम्ही आता कायाकिंग करायला जिकडे गेलो होतो तर ती जागा जी आहे तिचे इंस्टाग्राम लिंक आम्ही टॅग करू. खूप मस्त जागा आहे. त्या जो ज्याचं कायाकिंग आहे त्या ओनरचा पण आम्ही इथे नंबर कुठेतरी देऊ खाली. तर तुम्ही जर का गोव्यात कायाकिंग करायची असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप चांगले लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा डे प्लस नाईट म्हणजे नाईटचं कायाकिंग पण करतात. तुम्हाला तेही त्यांचं नाईट कायाकिंगचं इंस्टाग्राम पेज वेगळं आहे. आम्ही तेही टॅग करू.
ते चेक करा. आम्हाला माहित नव्हतं हे नाईट कायाकिंगचं, पण नाईटचा एक्सपिरियन्स आम्हाला नेक्स्ट टाइम मे बी आम्ही जेव्हा येऊ तेव्हा करू. नक्की घेऊ. नाईटचा एक्सपिरियन्स पण म्हणजे व्हिडिओज बघून छान वाटत होते. तर जर का तुम्हाला त्याच्यात इंटरेस्टेड असाल तर नाईट कायाकिंग सुद्धा करू शकता. कायाकिंग मला तरी वाटतं की केलं पाहिजे. वन टाइम वन एक्सपिरियन्स तर टाइम होईना, एक्सपिरियन्स केलं खूप चांगली पाहिजे. आहे. ही बागावीचर गर्दी बघा. सगळे आलेत ना बागाला, कोणी राहिलं तर नाही, सगळे पोचलेत खूप ना. गर्दी आहे आणि आम्ही जिथे उभे तिथली गर्दी बघा. इथे कोणीही नाहीये आणि किती सुंदर व्ह्यू आहे हा, किती सुंदर व्ह्यू आहे. सो बागाला एक व्ह्यू पॉइंट आहे सिक्रेट, आम्ही तिकडे आलोय जिथे गर्दी काहीच नाहीये. आणि असं कसं होतं? मी पायात चप्पल नाही घातली आहे. आता तू मागे मागच्यासाठी थोडी पुढे हो, तू पुढे हो, थोडी पुढे हो ना थोडी. हा. हा, बस चला. मी पायात चप्पल हळू 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 जा. अरे पॉकेट रॉकेट पॉकेट रॉकेट पॉकेट रॉकेट पॉकेट रॉकेट पॉकेट रॉकेट रॉकेट पॉकेट रॉकेट 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 पॉकेट रॉकेट पॉकेट पॉकेट रॉकेट रॉकेट रॉकेट. ड्रिल 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 ड्रिल
तर आता आम्ही जेवायला बसलोय. इथेच कॅन्डोलिम बीचवरतीच आम्ही जेवण करतोय आज. आणि वातावरण थंड आहे थंड आहे, इथलं. थंडी वाजते ऍक्च्युली. सरप्राइझिंगली म्हणजे असं वाटत नाही की गोव्यामध्ये असं, नाही तर गोव्यामध्ये आल्याच्या नंतर नेहमी असं दमट ह्युमिड वातावरण. नाहीच आहे इथे, ह्युमिडिटीच ह्युमिडिटी नाहीये. काहीच नाही, म्हणजे असं वाटतच नाही की बाबा एवढं समुद्राच्या जवळ बसलेलं आहे. असं वाटतं की पुण्यात किंवा मग दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या नाशिक नाशिक सारखी. सारख्या सिटीमध्ये एकदम चिल आहे, थंड वाटतंय. आणि जेवण करू, हम्म, मग बोलूया. मग आपण बोलूया. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आता इथे मस्तपैकी बीचवरती बसून समुद्राच्या लाटांचा छान आवाज घेतोय, आवाज ऐकतोय. आवाज ऐकतोय. आणि काही लोकांना असतं ना की झोपताना ओशन साऊंड ऐकायची सवय असते, त्यांना कामिंग वाटतं. तसं आम्हालाही आता एकदम काम वाटतंय ऐकून आवाज. आणि फील होतं ओशनचा आवाज ऐकून हा, असं एकदम रिलॅक्स. आम्ही लिटरली आमच्या इथे लाटात ते दाखव, मला दिसेल की नाही माहित नाही, बट थोड्याशा लाटा दिसतात. आणि एवढ्या जवळ आम्ही बसलोय आता. सो हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया गोवा मध्ये डे 3 ला. पाणी आलं. तोपर्यंत बाय. बाय बाय.